जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, मी प्रशांत बोरकर. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन या विभागाच्या माध्यमातून आपल्याला एक व्यवसाय करण्याकरिता मदत म्हणून एक सबसिडी स्कीम म्हणजेच योजना काढली जाते. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही स्वतःच्या परिवाराकरिता किंवा स्वतःच्या एखाद्या व्यवसायाकरिता तुम्ही गाई म्हशी विकत घेऊ शकता. पण तुम्ही डायरेक्टली जर गाई म्हशी विकत घ्यायला जाल तर एखादी म्हस, एखादी गाय हे तुम्हाला जवळपास 50-60 हजार किंवा त्यापेक्षाही जास्त रुपयाला पडते. पण या योजनेच्या माध्यमातून जर तुम्ही अर्ज करत असाल तर तुम्हाला सर्वसाधारण वर्गाकरिता 50% तसेच राखीव वर्गाकरिता 75% अशी सूट दिली जाते. आणि या योजनेच्या माध्यमातून जर तुमचं सिलेक्शन होत असेल तर तुम्ही ह्या जे काही गाई म्हशी आहेत किंवा कुक्कुटपालन आहेत किंवा शेळ्या मेंढ्या आहेत ह्या विकत घेऊ शकता आणि एक स्वतःचा चांगला व्यवसाय तुम्ही उभारू शकता. पण त्याकरिता तुम्हाला ऑनलाईनरित्या अर्ज करायचा आहे आणि अर्ज केल्यानंतर जर तुमचा नंबर लागत असेल तरच तुम्हाला ही योजना देण्यात येईल. पण आता या योजनेकरिता अटी काय आहेत, शर्ती काय आहेत, निकष काय आहेत हे सुद्धा तुम्हाला माहीत असणे खूप महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की ही योजना काय आहे आणि कशा पद्धतीने आपण अर्ज करणार आहोत. तर त्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला कोणतं एक ब्राउझर ओपन करायचं आहे आणि त्यामध्ये लिहायचे आहे ah.mahabms आणि एवढं लिहिल्यानंतर सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचे हे वेब पेज ओपन होईल. जर समजा डायरेक्टली असं ओपन झालेलं नाही तर तुम्ही फक्त AH महाBMS असं लिहून सर्च करू शकता. त्यानंतर ही पहिली वेबसाईट दाखवेल तुम्हाला. यामध्ये सुद्धा अशा भरपूर फ्रॉड वेबसाईट आहेत, त्यामुळे तुम्ही कोणत्याही वेबसाईटवर क्लिक करण्या अगोदर त्यांची जी काही ही वेबसाईट आहे ही वेबसाईट प्रॉपर बघून घ्या. मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता यांची जी वेबसाईट आहे ही वेबसाईट अशा प्रकारे https:/h.mahabms.com अशी वेबसाईट आहे. तर याच प्रकारे जर लिहिलेले असेल तर त्यावर क्लिक करा, अन्यथा क्लिक करू नका. ठीक आहे. ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर त्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचे एक डॅशबोर्ड ओपन होईल. यामध्ये तुम्ही बघू शकता या पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून जे काही सेवा पुरवल्या जातात या सर्व सेवांचा इथं उल्लेख केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला योजनांचा तपशील या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही या विभागाच्या माध्यमातून नोंदणी कशी करायची आणि याच्या जे काही योजना आहेत ते योजना काय आहेत याची सर्व डिटेल तुम्हाला मिळून जाईल. तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता यामध्ये नोंदणीची जी काही प्रोसेस आहे तसेच सिलेक्शनची प्रोसेस आहे हे इथं दिलेली आहे. तर नोंदणी करण्याकरिता सर्वप्रथम तुम्हाला अर्जदार नोंदणी करावी लागते. त्यानंतर योजनेसाठी अर्ज करावा लागतो. म्हणजे तुम्हाला अगोदर फक्त रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्या रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून एक अर्ज करायचा आहे. त्यानंतर प्रणालीद्वारे पात्र लाभार्थी यादी तयार करण्यात येईल. तर यामध्ये एक सर्वप्रथम यादी तयार होते ती बेसिक यादी राहते. म्हणजे फक्त तुम्ही जवळपास समजा 13 लोकांना सिलेक्ट करायचे आहे तर त्यामध्ये जवळपास 15 ते 17 जणांना सिलेक्ट केले जाते आणि त्यानंतर मग त्यामध्ये स्क्रुटिनी निवड केली जाते. म्हणजे प्राथमिक यादी त्यामध्ये भरले जाते. तर ही जी काही प्रणालीच्या माध्यमातून पात्र लाभार्थी यादी तयार होते या यादीमध्ये आपल्याला आपले जे काही डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट मागवले जातात. जर तुमचे डॉक्युमेंट प्रॉपर असतील, बरोबर असतील तर तुम्ही या योजनेकरिता तुम्ही पात्र ठरता. नाहीतर ज्यांचे समजा अर्ज करताना ज्यांनी कॅटेगरी SC दाखवली, ST दाखवली आणि त्यानंतर ज्यावेळी आपला नंबर लागले, आपली यादीमध्ये आपलं नाव आले, त्यानंतर जेव्हा डॉक्युमेंट अपलोड करतो त्यावेळेस आपल्याकडे ती डॉक्युमेंट नाही आहेत. म्हणजे आपण दुसऱ्या कोणत्या तरी एखाद्या कॅटेगरीमधून बिलॉंग करीत आहोत. तर अशा प्रकारे जे काही 5 ते 7 लोक आहेत ते लोक रिजेक्ट केले जातात. ठीक आहे. त्यानंतर ही जी काही मग प्राथमिक निवड यादी लागते त्यामध्ये त्यानंतर मग निवड झालेल्या अर्जदारांची कागदपत्रे अपलोड करावी लागतात. मग त्यांची जे काही तुमचे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट प्रॉपर अपलोड करायचे आणि त्यांनी दिलेल्या जे काही JPG मिळेल किंवा PDF मिळेल ते त्याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अपलोड करायचे आहे. ठीक आहे. हे झाल्यानंतर मग एक फायनल अंतिम निवड यादी लागेल आणि या निवड यादीच्या नंतर तुमच्या जो काही
तालुक्याच्या पंचायत समिती एक ऑफिस आहे, त्या ऑफिसमध्ये तुम्हाला बोलावले जाईल आणि त्यानंतर बोलावल्यानंतर तुमचे या योजनेचे जे काही निकष आहेत, अटी शर्ती आहेत आणि जे काही माहिती आहे, ती माहिती तुम्हाला एका मीटिंगच्या माध्यमातून समजविली जाईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही जी काही योजना आहे, ही योजना अर्ज तसेच निवड हे होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर योजनांचा तपशील. तर मित्रांनो, या पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय असे 2 योजना काढल्या जातात आणि या 2 प्रकारामध्ये राज्यस्तरीय दुधाळ गाई म्हशीचे वाटप करणे, तसेच राज्यस्तरीय योजना शेळी मेंढी गट वाटप करणे, त्यानंतर राज्यस्तरीय योजना 1000 मांसल कुक्कुट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करणे. म्हणजे राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय या दोन्ही योजनेच्या माध्यमातून 2 प्रकाराच्या माध्यमातून गाई म्हशी, शेळी मेंढी आणि कुक्कुटपालन असे 3 प्रकार तुम्हाला मिळतात. तर हे झाले राज्यस्तरीय, त्यानंतर मग जिल्हास्तरीय. जिल्हास्तरीयमध्ये सुद्धा सेम त्याच प्रकारे 3 तुम्हाला प्रकार मिळतील. तर याच्या माध्यमातून तुम्ही कोणतीही आता मी इथे क्लिक करतो. इथं बघा योजनेचे काही तपशील आहे, ते तपशील यामध्ये देण्यात आलेलं आहे. इथं बघा योजनेचे नाव, हे योजनेचे नाव आहे 2 दुधाळ गाई किंवा म्हशीचे वाटप करणे. तर यामध्ये जर तुम्हाला गाय घ्यायची आहे तर गाय संकरित गाय किंवा HF, त्यानंतर मग म्हैस घ्यायची आहे तर जर्सी म्हैस, मुर्रा म्हैस आणि जाफराबादी म्हैस. तर त्यानंतर देशी गाय, गीर, साहिवाल, रेड सिंधी, राठी, थारपाकर, देवणी, लालकंदारी, दौडाऊ व डांगी अशा प्रकारचे जे काही जाती आहे, या जातीच्या तुम्हाला म्हशी घ्याव्या लागतील किंवा गायी घ्याव्या लागतील. ठीक आहे. तर मग लाभार्थीचे जे काही निकष आहेत, ते निकष असे आहेत की महिला बचत गट जर असेल तर महिला बचत गटाला सुद्धा हे योजना मिळू शकते. त्यानंतर अल्पभूधारक, यामध्ये तुमचे जे काही अर्ज करणारा अर्जदार आहे, तो अर्जदार अल्पभूधारक असावा, त्या म्हणजे 2 हेक्टरपेक्षा त्याच्याकडे जास्त जमीन नसावी आणि तो सुशिक्षित बेरोजगार असावा. आता इथं रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नाव असलेले असं एक ऑप्शन दिलेलं आहे, पण हे काही तुमचे कंपल्सरी नाही आहे. तुमच्याकडे असेल तर चालेल, नसेल तरी चालेल. ठीक आहे. त्यानंतर योजनेचे तपशील असं आहे की तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला 2 जनावरांची गट जो आहे, तो गटाचे येथे रक्कम दिलेली आहे, ते 2 जनावरं तुम्हाला विकत घ्यावी लागतात. पण त्याकरिता जे काही सूट दिलेला असतो, जसं 75% किंवा 50%, तर ते तुमचे नंबर लागल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला 75% जर सूट असेल तर 25% रक्कम तुम्हाला पंचायत समितीच्या माध्यमातून जमा करावी लागते. त्यानंतर मग हे जे काही गायी आहेत, ह्या गायी तुम्हाला विकत घ्यावी लागतात. तर इथं इथं तुम्ही बघू शकता, इथं 70,000ची एक गाय आणि 2 जनावर मिळून 1,40,000ची स्कीम आहे. तसेच म्हस विकत घेत असाल तर तुम्हाला 80,000ची एक म्हस, त्यानंतर 1,60,000चे 2 म्हशी, अशा 2 गट तुम्हाला म्हणजे 2 जनावरे तुम्हाला घ्यावी लागतात. ठीक आहे. त्यानंतर जनावरांसाठी गोटा पण मिळू शकतो. जर तुम्ही अर्ज करत असाल तर जनावरांसाठी गोटा पण तुम्हाला भविष्यात मागवता येते. ठीक आहे. आणि तसेच तुम्हाला जर योजनेकरिता तुम्ही पात्र ठरत असाल, तुम्ही त्या म्हशी विकत घेत असाल, तर तुम्हाला 3 वर्षाचा त्या जनावरांचा विमा सुद्धा देण्यात येतो. तर जर तुमच्या जे काही जनावर आहे, त्या जनावराला काही झालं तर तुम्ही त्या विम्याच्या माध्यमातून तुमच्या जनावराची जे काही किंमत आहे, ती किंमत तुम्ही मागवू शकता, ते विमा तुम्ही उचलू शकता. ठीक आहे. तर त्यानंतर याच्याबद्दल जे काही डिटेल आहे, ते डिटेल इथं दिलेली आहे. तुम्ही हे वेबसाईट ओपन केल्यानंतर व्यवस्थित वाचून घ्या. ठीक आहे. त्यानंतर मग अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे, यामध्ये अर्ज करताना जे काही आपल्याला कागदपत्र अपलोड करायचे आहे, त्याची इथं माहिती दिलेली आहे. ठीक आहे. तर सर्वप्रथम फोटो, तुम्हाला एक पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायची आहे. त्यानंतर मग 7/12, नमुना 8, अपत्य दाखला किंवा सोमी घोषणापत्र, आधार कार्ड. 7/12 मध्ये लाभार्थीचे जे काही नाव नसल्यास, म्हणजे समजा तुम्ही अर्ज करत आहात पण तुमच्या नावावर एकही जमीन नाही, पण अर्जमध्ये तुमची सिलेक्शन झाल्याचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्ही तुमच्या वडिलाची, भावाची किंवा एखाद्याची तुम्ही जमीन दाखवू शकता की त्यांनी मला वापरायला दिली आहे. त्याकरिता तुम्हाला एक ॲफिडेव्हिट करावे लागेल आणि ॲफिडेव्हिट तुम्हाला किंवा एखादा स्वयंघोषणापत्र तुम्हाला सबमिट करावं लागेल. ठीक आहे. त्यानंतर आमची ही इथं कागदपत्रे दिली आहेत, पण ह्या कागदपत्र हे कंपल्सरी नाही आहेत. ठीक आहे. इथं जे काही स्टार लावलेले आहे, स्टार लावलेले डॉक्युमेंट कंपल्सरी आहे, पण रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला फक्त फोटो हे अनिवार्य राहणार आहे.
जर सिलेक्शन होईल, जर सिलेक्शन झाल्यानंतरच तुमचे हे उरलेले डॉक्युमेंट तुम्हाला देण्यात येणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, या वेबसाईटवर तुम्ही जाऊन जे काही ही पूर्ण योजना आहे, या योजनेची माहिती प्रॉपर वाचून घ्या. वाचून घेतल्यानंतर तुम्ही कोणत्या योजनेला पात्र ठरता हे समजून घ्या. त्यानंतरच मग तुम्ही या योजनेकरिता अर्ज करा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलेले आहेत की हे जे महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून जो काही पशुसंवर्धन विभाग आहे, या विभागात तुम्ही कोणकोणत्या योजना घेऊ शकता आणि कोणकोणत्या योजनेला तुम्ही पात्र ठरू शकता, याच्याबद्दलची माहिती आपण मिळवलेली आहे. तर मित्रांनो, आता राहिल्या योजनेकरिता फॉर्म भरणे म्हणजे ऑनलाईन अर्ज करणे. तर मित्रांनो, आपण ऑनलाईन अर्ज कसा करायचा, कुठून करायचा आणि कशा पद्धतीने करायचा यावर सुद्धा एक डिटेल व्हिडिओ बनवणार आहेत आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही ते काही जे काही प्रोसेस आहे ते प्रोसेस जाणून घेणार आहात. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूप लांब झालेला आहे, म्हणून जी काही प्रोसेस आहे ते प्रोसेस पुढल्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, आजची माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल, तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया असेच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो.